गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. सुरुवात करते नवीन ब्लॉगला. सो चला, आज रविवार आहे आणि आज मी कल्याणमध्येच आहे, म्हणजे कालच आलेली आणि काल आम्ही थांबलेलो रात्री आणि आज ना दुपारनंतर मग आम्ही निघू. सो आता आम्ही थोडं खाली चाललेलो आहोत, कारण इथे ना छान एक बाजार भरतो जिथे आपल्याला मस्त कच्ची कैरी म्हणजे आंबे बनवण्यासाठी त्यांना पिकवून ना आंबे करता येतात आणि नंतर मग ते आपण छान एकदम एवढे मस्त गोड होतात ना. म्हणून मग मी इथे आली की दरवर्षी घेऊन जाते. तर यंदा विचार होता घ्यायचं का नाही, पण नंतर म्हटलं की चला आलोच आहोत इथपर्यंत तर घेऊन जाऊया. म्हणून आता मी आणि रेश्मा आम्ही दोघंही निघणार आहोत आणि बघू आता नम्रता वगैरे आले तर त्यांना पण घेऊन जाऊ. आणि एकदम बघायला भारी वाटतं, कारण सगळीकडे ना असे नुसते आंबे असतात आणि गाड्या घेऊन उभे असतात आणि एवढी गर्दी. तर मी गेल्या वर्षीच्या पण माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आणि मला वाटतं त्याच्या आधीच्या वर्षी पण मी आलेली ना तेव्हाचं मी शूट केलेलं आहे. तर मी तो ब्लॉग शेअर करेन तुमच्याबरोबर, बघा. कारण आज तर ना तेवढा मी काय डिटेलमध्ये असा व्हिडिओ बनवणार नाही आहे, कारण घाई आहे येऊन ना सगळं आता करायचं पण आहे स्वयंपाकाचं, कारण दुपारनंतर निघायचं आहे. तर अनिल भाऊ गेलेत ना मार्केटमध्ये, तर थोडा वेळ आहे आमच्याकडे. तर म्हटलं चला आपण खाली जाऊन येऊया. चलो, मी तर रेडी झालेली आहे, आता रेश्मा पण रेडी होते, मग आम्ही निघू. तर सकाळीच ना फालुदा बनवलेला आहे आणि मस्त पंख्याखाली ठेवला आहे त्याला गार व्हायला. तर दुपारच्या जेवणानंतर मस्त डेझर्टमध्ये असणार आहे आज फालुदा. हां, आणि अंकिता आमची चपात्या करते. अंकिता मी लाटून देते, चल. हां, अजून वेळ. रेश्मा तयार होते तोपर्यंत जा, थोडा वेळ मग तू जा, मी एवढे करून घेते. एवढेच आहेत ना? अरे मला पण करू दे जरा. गरम होता तर नको. गरम तर भयंकर होते. गरम तर इथे भयंकर आहे. इथेच काय पूर्ण सगळीकडेच गरम आहे, काय नवीन नाही आहे, सगळ्यांना माहीत आहे. यंदा यावर्षी तर गरमी जास्तच वाढलेली आहे, उष्णता वाढली आहे नुसती. आमची अंकिता मस्त चपात्या करते, अगदी गरगरी तशा फिरवते ती. म्हणून आम्ही तिला ना आमच्या घरात चपाती स्पेशलिस्टच म्हणतो. हे बघा, अशी नुसती गरगर चपाती कशी फिरते. वाव. आणि एक चपाती लाटेपर्यंत एक चपाती बरोबर तव्यावरती बघा कशी होते. म्हणजे एक तो ना अंदाज, एक जजमेंट असतं, त्याच्या अकॉर्डिंग बरोबर सगळं केलं जातं. हां, चपाती पण कशी साईडने फुलायला स्टार्ट, मस्त एकदम. आणि चपातीचा रंग पण पाहताय तुम्ही, अगदी असा करपला पण नाही आहे, मस्त हवा तसा एकदम व्हाईटिश असाच आहे. झाली चपाती रेडी. मने मात्र देऊ नको. अंकिता म्हणते मला दाखवू नका, तसं काय नाही आहे, तू पण छानच दिसते चपातीसारखीच. सांगा, तुम्ही सांगा पाहू अंकिता कशी छान दिसते का नाही मग. झोपेतून उठून आलाय दर्शन. आता 2 वाजून गेलेले आहेत आणि इथे ना पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. ॲक्च्युली इथे रेश्मा आणि अंकिता दोघं स्वयंपाक करताना आम्ही छान पिक्चर बघत होतो. मराठी पिक्चर लागलेला छान, क्रांती ज्योत मराठी शाळा. तर छान पिक्चर होता म्हणून पूर्ण पाहिला. आणि ते पाहू शकता मस्त एकदम मटण झालेलं आहे. त्याचबरोबर चिकन गरम आहे. चिकन तर मस्त एकदम छान असं ग्रीन चिकन बनवलेलं आहे एकदम. वासावरूनच कळते की काय भारी झालेलं आहे. तर आता दुसरा पिक्चर लावला आहे, कारण का इथे आल्यापासून ना मी काल 2 पिक्चर पाहिले, सकाळी 1 पिक्चर पाहिला. बापरे, म्हटलं एका दिवसात एवढं. तर आता दुसरा पिक्चर चालू आहे, तोपर्यंत म्हटलं की चला ही लोक जेवणाची ताटं करतायत आणि ते कांदा टोमॅटो सगळं कट करते अंकिता. ते म्हणतात की अक्का आलात तर बसा, आराम करा, पिक्चर बघा मस्त, नंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला काय करायला मिळणार नाही असं. तर म्हटलं चलो ठीक आहे. चला आता इथे जेवणाची ताटं रेडी होईल, मग आम्ही जेवायला बसू आणि त्यानंतर 3 वाजेपर्यंत निघायचं असा विचार आहे.
आता बघूया 3चं मग पुढे किती जातील ना टाईम ते सांगता येणार नाही, पण 3चा आम्ही विचार केलेला आहे तसा. ती पण असते, तिला पण माहिती आहे की सांगितल्यासारखं होत नाही, काय ना काय पुढे जातच. आणि आमची जेवणं वगैरे झाली ना, त्यानंतर 4 वाजल्यानंतर आम्ही निघालो. जाताना ना आम्हाला ट्रेनचा खूप प्रॉब्लेम झाला, कारण मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेनच वेळेवर नव्हती. तरीसुद्धा ना थोड्या वेळ थांबल्यानंतर एक ट्रेन मिळाली. पण एवढं गरम होत होतं, बापरे. आणलेली पाण्याची बॉटल संपली. शेवटी नम्रताने आता नवीन पाण्याची बॉटल घेतली, तेव्हा जाऊन समाधान वाटलं. चला तर ब्लॉगचा शेवट मी इथेच करते. भेटते पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.